कडून छळ झाल्याचं पोलीस अंमलदाराच्या पत्नीनंच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव संपवलाय। ही खळबळजनक घटना पोलीस आयुक्तालयाच्या वसाहतीमध्ये घडली। या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत पतीकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पाकिस्तानची 4 ते 5 लढाऊ विमानं पाडली, तसंच पाकिस्तानचं एक C-30 विमान देखील बेचिराख करण्यात आल्याची माहिती वायुदल प्रमुखांनी दिली आहे। तर पाकिस्तानची बेचिराख झालेली विमानं F-16 असल्याचा दावा करण्यात आला आहे। पाकिस्तानची एक हवेतून जमिनीवर मारा करणारी यंत्रणा देखील बेचिराख करण्यात आल्याची माहिती आहे। तसंच या सगळ्याचे पुरावे असल्याचं देखील वायुदल प्रमुखांनी म्हटलंय। दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला उधाण आलंय। जीएसटी कमी झाल्यामुळे मुंबईतून 10,541 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे। गेल्या वर्षी दसऱ्याला 9,063 वाहनांची खरेदी झाली होती, मात्र यंदा 10,541 वाहनांची खरेदी झाली आहे। केंद्र सरकारनं वस्तू सेवा करामध्ये कपात केल्यामुळे त्याचा परिणाम वाहन खरेदीवर झालाय। छोट्या चारचाकी वाहनांवर जीएसटी कमी केल्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक फायदा झालाय। जीएसटी घटल्यामुळे कार कंपन्यांची देशभरामध्ये दिवाळी सुरू आहे। मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या गाड्यांना विक्रमी मागणी आहे। 10 दिवसांमध्ये मारुती सुझुकीच्या 1,31,820 गाड्या बुक झाल्या। टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या मागणीत देखील 45% वाढ झाली आहे। टाटा मोटर्सच्या 58,667 गाड्यांची ग्राहकांकडून नोंदणी झाली आहे। दुचाकी गाड्यांच्या विक्रीमध्ये हिरो मोटोकॉर्पला सर्वाधिक मागणी आहे। हिरो मोटोकॉर्पकडे 6,87,220 दुचाकी बुक झाल्या आहेत। बजाज ऑटोच्या 3,25,252 गाड्यांची नोंद झाली। पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे। कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळे दर कपात होण्याची शक्यता आहे। युद्ध, ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेतील शटडाऊन यांचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे। कच्चं तेल सध्या प्रतिबॅरल $64 पर्यंत घसरलंय। गेल्या 4 महिन्यातील ही नीचांकी नोंद आहे। दरम्यान कच्चं तेल घसरल्यामुळे खासगी कंपन्या फायद्यात आल्या। सप्टेंबरमध्ये खासगी रिफायनरी कंपन्यांच्या कच्च्या तेलाची आयात वाढवून ती प्रतिदिन 9,70,000 बॅरल इतकी झालेली आहे। या कंपन्यांनी त्यांच्या एकूण तेल खरेदीपैकी 60% पेक्षा जास्त तेल रशियाकडून विकत घेतले आणि यामागचं मोठं कारण अर्थातच नफा हे आहे। खासगी कंपन्या हे कच्चं तेल प्रक्रिया करून पेट्रोलियम उत्पादनं तयार करतात आणि ती इतर देशांना निर्यात करून जास्त कमाई करतात, तर सरकारी कंपन्या मात्र या तेलाचा मोठा हिस्सा घरगुती पुरवठ्यासाठी वापरतात। मात्र अमेरिकेनं 50% टॅरिफ लादल्यानंतर भारतातल्या सरकारी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी कमी केली। लिफ्टचा दरवाजा न उघडल्यामुळे 12 वर्षांच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडच्या 24वाडी परिसरात ही घटना घडली आहे। अग्निशमन दलाच्या मदतीनं मुलाला बाहेर काढण्यात आलं, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला। तालिबानचे परराष्ट्र मंत्री पुढल्या आठवड्यामध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत। भारताकडून प्रथमच तालिबानशी उघड राजकीय संबंध ठेवल्याचं यामुळे दिसून येत आहे। भारताच्या तालिबानसोबतच्या संबंधामध्ये मोठा बदल सध्या दिसून येतोय। अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी 9 आणि 10 ऑक्टोबरला भारतात येणार आहेत। मुत्तकी यांच्यावर संयुक्त राष्ट्रांची बंदी आहे, पण भारतानं त्यांच्या दौऱ्याला परवानगी दिली आहे। मुत्तकी भारत दौऱ्यामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना भेटणार आहेत। 2021 पासून अफगाणिस्तानमध्ये तालिबान यांची सत्ता आहे। जानेवारीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींनी मुत्तकींसोबत पहिली चर्चा केली, त्यानंतर ते आता भारतामध्ये येतात। रशिया भारताकडून कृषी आणि औषधांची आयात वाढवणार आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमध्ये संकटात गेलेल्या भारताला त्यामुळे मदतीचा हात मिळणार आहे। ट्रम्पच्या टॅरिफ वॉरमुळे भारताला नुकसान होऊ देणार नाही असं पुतिन यांनी म्हटलंय। तेल खरेदीवरून अमेरिकेनं भारतावर उगाच दबाव टाकू नये असा इशाराच त्यांनी अमेरिकेला दिलाय। तर अमेरिकेचे निर्णय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचं मत देखील पुतिन यांनी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर काही विकास कामांचा शुभारंभ ते करतील। 8 ऑक्टोबरला पंतप्रधान राजभवनामध्ये मुक्काम करतील, तर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला उपस्थित राहणार आहेत। बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिवल होणार आहे आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर हे देखील यावेळी